दिली जातील. कोपरी ब संघाचा 12 मॅन अक्षय आणि रोहिदास ही जोडी आपण पाहतोय. रोहिदास आणि अक्षय ही जोडी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 5वा सामना. पहिले षटक हाताळण्याकरिता निहाल गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये त्या ठिकाणी दाखल झाल्या. सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला ग्रीन आर्मी आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच आर के डोंगरपाडा. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि दुसरी धाव देखील परिपूर्ण झाले. कलेक्शन चांगलं झालं नव्हतं आणि त्याचमुळे या 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय मातले यांना पण पाहतोय सातत्याने एक गाव एक फॉर्मॅटमध्ये देखील मोठा अनुभव त्यांचा आपण सातत्याने पाहिलाय. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्यांच्याजवळ आहे. आज देखील या मोठ्या मंचावरती आपला क्लास एक मोठा पंच त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. पहिल्या बॉलचा केल्या ठिकाणी झाला. 2 धावा स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 2. चला वेल जास्त जातोय. टायमर या ठिकाणी ऑन आहे. चार षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटे दिली गेली. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर असं निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती झाली. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेले. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. एका बाजूला आर के डोंगरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी ब. या 2 टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. तिसरा बॉल बॅकफुटला जाऊन या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होणं त्या ठिकाणी डिफिकल्ट झालं. एक धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती 3. नेहालची चांगली गोलंदाजी पहिल्या 3 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मोठे फटके या ठिकाणी खेळू दिलेले नाही आहेत. परफेक्ट टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी झाले. मागच्या सामन्यामध्ये जी सुरुवात करायला झाली होती एनसीसी नारंगी बट टीमची, धीरजला पूर्णपणे क्रेडिट द्यावं लागणार. त्यामध्ये मनीष आणि संदीप या 2 फलंदाजांचा उल्लेख देखील करणं गरजेचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा किशोर पाटील सरांचा त्या ठिकाणी येतोय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 4. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. आजच्या दिवसातील 5वा सामना. अजूनही आपल्याला 5 सामने कंप्लीट करायचे आहेत. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी झालाय. स्लॉक स्वीप मिड विकेटला षटकार. दहा धावा स्कोर कार्ड वरती बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी आला आणि चांगला स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला षटकार आलाय. फलंदाज रोहिदासच्या बॅटमधून हा बॉल देखील ऑस्ट्रमच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. पहिले 3 बॉल सर्व काही व्यवस्थित, परंतु मागच्या जे 3 बॉलमध्ये रन्स येताना आपण पाहिल्यात त्यामध्ये 2 एक्स्ट्रा बॉल देखील डिलिव्हर्ड केले गेलेत. 11 धावा स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल. 3 एक्स्ट्रा बॉल. हा तिसरा अवंतर चेंडू या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळाला. नेहलची लाईन अँड लेन पूर्णपणे या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी करतायत. एक षटकार देखील आलाय रोहिदासच्या बॅटमधून. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 5वा बॉल इथे फुल टॉस मिड ऑफ वरून काढलाय. लॉंग ऑफला पाठलाग सुरू आहे. शतश त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा मिळतील या बॉलवरती. दुहेरीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 14. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल पहिल्या षटकामध्ये. देखील फुलटॉस होता इथे. जो बॉल आपण पहिला करायला होता बॅटवरती व्यवस्थित चढला नव्हता. 14 धावा फलकावरती. शेवटचा बॉल. रोहिदास पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत रोहिदासने केलंय. हा देखील व्हाईट बॉल. 15 धावा फलकावरती. 4 व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. पहिले 3 बॉल जे हाताळले होते
आणि मागील काही चेंडूंमध्ये जी गोलंदाजी केली भरपूर मोठा फरक त्या ठिकाणी जाणून आलाय नेहलच्या गोलंदाजीमध्ये. टॅप केला जात आहे बॅकफुटला जाऊन एकदा मिळेल सुपर कव्हरला शतक त्या ठिकाणी होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 16 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत आणि त्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण येऊयात मॅचमध्ये. श्रेयस आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटचा अनुभव या गोलंदाजाकडे सातत्याने आपण पाहिलाय आणि एक यंगस्टर आहे. येणाऱ्या काळामध्ये या नावावरती देखील चर्चा होताना दिसेल. श्रेयस गुरवला आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये 16 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा येताना पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 4 वाईट बॉल आपण पाहिले. एक षटकार पहिलाच बॉल लॉंगॉनला त्या ठिकाणी जाताना दिसतोय. लॉंगॉनचा शतक पुढे येईल. एक धाव मिळेल आणि एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार. चांगल्या धावा आतापर्यंत रोहिदासच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्या. 4 बॉल फेस केल्यात. 4 बॉलमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 10 धावा आपण पाहिल्यात. गोलंदाजी मार्क होती श्रेयसला या ठिकाणी आणल्या गेल्या. धावा थांबवायच्या आहेत आणि त्याच प्रयत्नामध्ये आता मोठी जबाबदारी या ठिकाणी श्रेयसवरती या ठिकाणी असणार आहे. 17 धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. अक्षयचा देखील बॅटिंग शो पाहण्याकरिता एक मोठा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला आहे. कारण आज सकाळच्या सत्रापासून आपण उल्लेख करतोय एक मोठी स्टारकास्ट प्रत्येक टीममध्ये. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नेहल देखील पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. 2 धावा मिळतील या बॉलवरती. जीवनदान मिळालंय. आता या जीवनदानाचा फायदा इथे उचलावा लागणार आहे मिस्टर अक्षयला. अक्षयमध्ये ती ॲबिलिटी आहे. आता येणाऱ्या कालामध्ये ती ॲबिलिटी इथे स्पष्ट करावी लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती श्रेयसला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी श्रेयसची आपण पाहतोय. 2 बॉलमध्ये मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. दोन्ही फलंदाज अतिशय आक्रमक आहेत आणि त्या आक्रमक फलंदाजांना मागच्या दोन्ही बॉलवरती या ठिकाणी शांत ठेवण्याचं काम गोलंदाज श्रेयसने केलं. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्याचमुळे त्याचं बेनिफिट टेनिसमध्ये या ठिकाणी मिळत असताना. तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्रेयस. तिसरा बॉल क्रॉस पॅटचा वापर त्या ठिकाणी झाला होता. डीप मिड विकेटला शतशत त्या ठिकाणी एक जाव मिळेल या बॉलवरती. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण लॉर्ड्स ओपन करणार आहोत. सेकंड राऊंडच्या विनिंग टीमचे जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती असेल आपण समोरच्या कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. हा डाव संपल्यानंतर आपण लॉर्ड्स टाकणार आहोत. चांगला ऑफ ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर भरपूर आतमध्ये आला. चांगल्या पद्धतीनं बोटं फिरवली होती या बॉलवरती. 4 बॉल झाल्यात. मागील 4ही बॉलमध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली श्रेयस गुरवची. थोडासा चेंडू घसल्यानंतर इथे मदत मिळत असताना वेग सुद्धा चांगला प्राप्त होतोय. कॉन्क्रीटची विकेट आहे. हा देखील बॉल ऑफ ब्रेक मैदानामध्ये टाकला होता. ज्या रोहिदासने मागच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली होती त्या फलंदाजाच्या विरोधामध्ये सलग 2 डॉट बॉल श्रेयस गुरव मैदानामध्ये हाताळत असताना दिसतोय. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या षटकामधील 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक अतिशय इंटरेस्टिंग बॅटल आपण पाहतोय. एका बाजूला आर के डोंगरपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 करत असताना सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी ब या 2 टीम मधील आजच्या दिवसातील पहिल्या फळीमधील शेवटची बॅटल. इथे समोर फटका पाहायला मिळतो. लॉंगॉनमध्ये शतक उपस्थित आहे. एक धाव मिळेल आणि एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 16 धावा आपण पाहिल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा या ठिकाणी खर्च झाला.
गोलंदाज श्रेयसच्या माध्यमातून आणि चांगला स्पेल या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेटचा कॉलम खाली राहिला मागच्या 2 ओव्हरमध्ये, परंतु या ओव्हरमध्ये जो कमबॅक झाला तो चर्चेमध्ये असणार. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊया संगीत कक्षामध्ये. सुरुवात होते. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये या ठिकाणी विविध गोलंदाजांचा वापर करण्यात आला. तिसरा विकल्प पार्थला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये 21 स्कोर कार्ड वरती. स्ट्रायकेट वरती मिस्टर रोहिदास, एक षटकार रोहिदासच्या बॅटमधून आपण पाहिलंय. दुसऱ्या बाजूला अक्षय शांत दिसलाय, सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तो करतोय, परंतु ते मोठे फटके आतापर्यंत तरी कुठेतरी पाहायला मिळाले नाही आहेत. हर्ष मैदानामध्ये गेले होते, काहीतरी संदेश, ती स्ट्रॅटर्जी या ठिकाणी बनली असेल कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. हर्ष भावेश या ठिकाणी दाखल होत आहेत, आयोजन समितीमधील एक महत्वाचं नाव. आणि या बॉलवरती क्लीन बॉल्ड ऑफ स्टंप डिस्ट्रॉइड केला गेलाय, पॉईंट डिस्ट्रॉइड केला गेलाय आणि फलंदाज रोहिदास बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट गॉन. हर्ष नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. एकविसावा स्कोर कार्ड वरती पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झाला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली गेल्या. मागच्या 2 षटकांमध्ये विकेटसाठी संघर्ष सुरू होता, परंतु अखेरकार या ओव्हरमध्ये पार्थच्या खात्यामध्ये पहिली सफलता त्या ठिकाणी आपण पाहतोय. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चांगला बाउन्स झाला, लगेच सरळ गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी होते. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. चला विनिंग टीमचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. ड्रॉ आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत. जे 4 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत जे विजेते झाल्यात पहिल्या फेरीमध्ये, त्यामध्ये शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, त्याचबरोबर आई जीवदानी घासपाडा, जयदुर्गा रायपाडा, एनसीसी नारंगी ब. या चारही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचं. विनिंग टीमचे कॅप्टन चला आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, आई जीवदानी घासपाडा, जयदुर्गा रायपाडा आणि त्याचबरोबर एनसीसी नारंगी ब. आणि मैदानामध्ये जो सामना सुरू आहे त्या दोन्ही संघांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. 22 स्कोर कार्ड वरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, परंतु मागच्या 2 ओव्हरमध्ये स्पेशली क्रेडिट द्यावं लागणार आहे श्रेयसला, कारण त्याने जो कमबॅक करून दिला त्याचमुळे या ओव्हरमध्ये या ठिकाणी आत्मविश्वास मिळाला आहे पार्थला देखील. आणि मागच्या 4 बॉलमध्ये पार्थ देखील आपली गुणवत्ता या ठिकाणी दाखवत असताना 23 स्कोर कार्ड वरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. मागचे 4ही बॉल पार्थचे परफेक्ट टप्प्यावरती टाकल्या गेल्यात आणि प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळा क्रेज त्या ठिकाणी जाणवलाय गोलंदाज पार्थच्या गोलंदाजीमध्ये. हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बाउन्स झालेला नाहीये बॉल, या ठिकाणी खाली राहिल्यात. प्रत्येक बॉल जर आपण पडताळून पाहिला तर त्यावरती एक वेगळं व्हेरिएशन आपण अनुभवलंय. तर शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा झाल्या स्कोर कार्ड वरती 23. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 23. 23 फलकावरती फक्त या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी खर्च झाल्या आणि महत्वाचं एक विकेट देखील आला. म्हणजे वर्चस्व आणि अधिराज्य या ठिकाणी या ओव्हरमध्ये पार्थचं आपल्याला पाहायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 23. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
कॅप्टन आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावसंख्या फलकावरती 23. चौथ्या षटकाला सुरुवात होते. श्रेयस गोलंदाजी मार्कवरती. NCC नारंगी ब टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिलाच बॉल लेग ब्रेक परंतु ओळखला होता आणि पहिल्या चेंडूवरती भव्य दिव्य स्वागत गोलंदाज श्रेयसचं केलंय. ठोकलाय षटकार. 6 धावा. भरपूर मागे टाकला होता आणि बरोबर ओळखलं. NCC नारंगी ब टीमचे कॅप्टन आपण या. 29 धावा फलकावरती पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती धमाका झाला फलंदाज अक्षयचा. दुसरा देखील मोठा फटका खेळायचा होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि फेकी खराब झाल्या कारणास्तव दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झाल्या. 31 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. मागच्या 2 ओव्हरमध्ये रन्स आले नव्हता. एकही मोठा फटका मागच्या 2 ओव्हरमध्ये आला नव्हता. परंतु या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती श्रेयसवरती आक्रमण त्या ठिकाणी केल्या गेल्या. 31 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरा बॉल या चौथ्या षटकामधील श्रेयस हा देखील कटर टाकला होता मैदानामध्ये. बॉल जाईल डीप मध्ये. एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि 2 धाव मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 33. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. सध्या तरी चौथं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. मागील 3 बॉलमध्ये 10 धावा येताना दिसत आहेत. म्हणजे धावांचा जो वेग आहे तो पुन्हा एकदा वाढलाय. लॉट्स आपण अडीकडे टाकतोय. प्रत्येक टीमचा विनिंग कॅप्टन अडीकडे उपस्थित आहे. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पार्थ उपस्थित आहे. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 34-34. 34 धावा फलकावरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवरती डबल आणि चौथ्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. खाली राहिलाय बॉल. बाउन्स होत नाहीयेत. 34 धावा फलकावरती 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. टॉस आपण करूयात लगेचच. जे पहिली मॅच आपण पाहणार आहोत. सर टॉस आपण करूयात. कॅप्टन थांबायचं आहे. इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी केलायचं होतं. इनफिल्डवरून काढण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. 2 धावा मिळतील. आकाशजी पाटील सरांना विनंती करतोय आपण या. त्यांच्या शुभस्य टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चार षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा फलकावरती 36 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. जय वाघोबा चषक 2026 आज या स्पर्धेचा चौथा दिवस. उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहणार आहोत. ग्रँड फिनाले उद्या. चॅम्पियन कोण बनणार याकडे लक्ष वेधीत झालंय. ज्या आकर्षित ट्रॉफी आहेत ते लक्ष वेधून घेत आहे प्रत्येक संघाचं. ट्रॉफी दिसल्यानंतर डोळे विस्पारले जात आहेत प्रत्येक संघाचे. 36 धावा स्कोर कार्ड वरती 4 षटकांचा खेळ संपलाय. 5व्या षटकाला सुरुवात होताना आपण पाहतोय. अक्षय आणि हर्ष ही जोडी सध्या आपण पाहतोय. अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत 18 धावा 10 चेंडूंमध्ये आपण पाहिल्यात. परंतु ज्या स्ट्राईक रेटने करायला तर अक्षय बॅटिंग करत असतात सातत्यानं. तो आज स्ट्राईक रेट कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये. शैलेश गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 5 मध्ये या ठिकाणी दाखल झाला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल
पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, श्रेयसला बीट करून बॉल सरळ निघून जाईल. 6 धावांकरिता फ्लॅट 6 षटकार. टू रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 42 धावा फलकावरती लागल्यात पहिल्या चेंडूवरती. चांगला स्ट्रोक याच पद्धतीने सुरुवात झाली होती मागच्या षटकाची देखील, परंतु शेवट गोड झाला नव्हता. स्लॉक स्वीप पुन्हा एकदा फलंदाज अक्षय आपले हात खोडत असताना 6 धावा षटकार. 48 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 48 धावा फलकावरती लागल्यात. 2 बॉलवरती 2 षटकार, बॅक टू बॅक, 2 इन अ रो. 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अक्षयला आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 षटकार. तिसरा षटकार तो पेंडिंग राहिला. तिसरा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ जातो विकेट किपर छतामध्ये डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. 48 फलकावरती 48 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती डाऊन द विकेट. मोठा फटका खेळायचा होता या बॉलवरती देखील. शतशत त्या ठिकाणी आल्यात. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव इथे अपूर्ण राहील. हर्षला परतावं लागेल तंबूच्या असराला. बॅक टू द डगआउट. गॉन. नवीन फलंदाज आतिश मैदानामध्ये दाखल झाला. 31 वरती खेळत असताना अक्षय मैदानामध्ये. त्यामध्ये 3 षटकार आपण पाहिल्यात. सत्त्याण्णव ऑफस्टॉमच्या बाहेर बॉल ठेवले जात आहेत. शतशत त्या ठिकाणी येत आहेत. श्रेयसला आपण पाहतोय. परफेक्ट थ्रो त्या ठिकाणी झाला बॅटिंग एंड वरती. 2 धाव मिळतील आणि या दुहेरीने धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचला. 51 धाव फलकावरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या 5व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. तर या शेवटच्या बॉलवरती देखील रिझल्ट चांगला द्यायचा आहे. सुरुवात 2 षटकारांनी झाले होते. 3 षटकार आतापर्यंत अक्षयच्या बॅटमधून आपण पहिल्या सुरुवातीस संघर्ष करत होते. धावा येत नव्हत्या बॅटमधून, परंतु तदनंतर गिअर चेंज केला. ड्रायव्हिंग सीटवरती बसले आणि चांगल्या धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 51 धावा फलकावरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या 17 मधील आपण पाहतोय. शेवटचा बॉल लॉंगॉनला त्या ठिकाणी शतशक येत आहेत. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. थ्रो खराब झालाय आणि आय थिंक तिसरी धाव देखील पूर्ण होईल. चौथी धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी चालून आलाय, परंतु चौथी धाव पूर्ण होणार नाहीये. 54 धावा फलकावरती 54 रन्स स्कोर करते आपण पाहतोय आणि 55 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 55चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांमध्ये. बॅटिंग कार्डचा जर विचार केला तर रोहिदासने चांगली स्टार्ट मिळवून दिली होती. तदनंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना अक्षयला आपण पाहिला 16 बॉलमध्ये 36 धावा आणि आता 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 55चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांमध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सॉरी, सत्याने स्पोर्ट्स कोपरी ब टीम आणि लगेचच 2 बॅटर आर के डोंगरपाडा. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचाच्या दिशेने कॅमेरा फोकस करायचा. 5 षटकांमध्ये एकंदरीत आपण पाहतोय 55 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय.
55चं टार्गेट एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी केलं. तो बॉलिंग अटॅक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या टीमकडे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि आपल्यासोबत जोडले जातील कोपरी गावातील एक गोड आवाज धनंजय पाटील सर. ओव्हर टू यू. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. टायमिंग सध्याच्या घडीला पाहिलं तर 3:27 झाल्यात आणि पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच मैदानावरती त्यातली शेवटची इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ जो झाला होता त्यामध्ये पहिला मॅच शिरगाव स्पोर्ट शिरगाव वर्सेस आई जुदानी घासपाडा भाटपाडा यांच्यामध्ये रंगेल. त्यानंतरचा दुसरा मॅच जयदुर्गा रायपाडा आणि या मॅच मधला विजयी संघ त्यांच्यासोबत खेळेल आणि एनसीसी नारंगी बी या टीमला बाय घोषित करण्यात आले. त्यामुळे पुढच्या फेरीमध्ये त्यांना अगदी पुढे चाल देण्यात आल्यात. महत्वाचा मॅच सुरू होईल मैदानाच्या मध्ये दोन संघांदरम्यान. आपण त्या दिशेने वळतो. एका बाजूने श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचा संघ धाबा फलकावरती सुरुवातीला 54 धावा उभारल्यात. 55 धावांचं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं. टीम आर के डोंगरपाडा या संघाच्या समोर सुरुवातीला बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर अक्षयच्या 36 धावेची इनिंग, रोहिदास पाटील 11 धावेची इनिंग, हर्षची 3 धावेची इनिंग मध्ये आतिश गेले आणि गोलंदाजीवरती नेहाल पहिलं षटक 16 धावेचं खर्च केलं. श्रेयस गुरववाले चांगल्या षटक टाकला, फक्त 5 धावा दिल्यात. त्यानंतर पार्थ आले, पारचं देखील कमी रनचं ओव्हर होतं, फक्त 2 धावा. म्हणजे मधल्या दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये जितक्या 16 आल्या होत्या ना त्याच्या अर्ध्यापेक्षाही धावा आल्या नाहीत. फक्त 7 धावा त्या मधल्या 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा श्रेयस आले, श्रेयसच्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि शैलेश शेवटी गोलंदाजी करताना त्याच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा ह्या मात्र कुटण्यात आल्या होत्या. चला घाई करा, मी सातत्याने त्या गोष्टी सांगतो त्यामुळे विनंती असेल मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिलं षटक घेऊन येत आहेत कौस्तुभ पाटील. पहिला बॉल पप्प्यासाठी पहिलाच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाला आतिश त्याच्या डोक्यावरून चाललाय बॉल. पहिल्याच बॉल वरती ग्रेट शॉट. सुरुवात पप्प्याच्या बॅट मधून षटकार. कौस्तुभचा आपल्याला पाहायला मिळाला. प्रफुल्ल तावडे अर्थातच पप्प्या यांच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती मात्र षटकार आलाय. मागच्या काही 3-4 स्पर्धा जर पाहिलं तर पप्प्याची बॅट बोलताना आपण सातत्याने पाहिलं. तो खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने कौस्तुभ पाटील कशा प्रकारे कुठल्या लेंथ वरती गोलंदाजी करणार त्याच्यावरती देखील लक्ष मात्र मैदानावरती अगदी दिलं जाईल. चांगला बॉल पाठीमागे विकेट किपर रोहिदास पाटील यांच्या हातामध्ये जातोय. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय.
पुढील बॉल. फटका पुन्हा एकदा खेळलाय मिडल ऑफ द बॅट. परफेक्ट अगदी मिडल ऑफ द बॅट. कनेक्शन देखील प्रॉपर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 12. पुढील होणाऱ्या मॅचेस 4 षटकांचे असणार आहेत याची देखील माहिती आपण लक्षात घ्या, कारण आज एक संघ हा पुढे घेऊनच यायचा आहे. कौस्तुभ तयार. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या हातामधून झेल निसटलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने जाईल सीमारेषा पार. चौकार. प्रयत्न तर झाला होता परंतु तो तितका एफर्ट नाही. म्हणजे पहिलं तर आधीच थोडंसं त्या जवळपासून धावण्याचा प्रयत्न केला. कदापि त्या बाउंड्री लाईनच्या तुम्हाला जवळून जायचं होतं, पण थोडं पुढे उभे होते आणि पुढून धावण्याच्या प्रयत्नामध्ये चौकार आलाय. झेलही निसटलाय आणि पप्प्याला जीवनदान मिळालाय. पाठीमागे पाठीमागे बॉल लढवलाय, कारण पाठीमागे बॉल जो वेगाने जातो तो प्रत्येक त्या विकेट किपरला किंवा विकेट किपरच्या पाठीमागे खेळाडू त्याला माहित आहे की तो किती वेगाने जातो. परंतु त्या ठिकाणी रोहिदास पाटीलला बॉल लढवलाय. प्रत्येक क्षेत्ररक्षकाची भूमिका महत्वाची असणार आहे. म्हणजे आजचा संपूर्ण दिवस चंदन सरचं जे क्रिकेट आहे, प्रत्येक क्षेत्ररक्षकाला आपला 100% एफर्ट द्यायचा आहे. कारण हे मैदानच असं आहे, या मैदानावरती तुम्हाला एफर्ट द्यायचे आहेत, एफर्टलेस कामगिरी करायची आहेत. कदापि जर तुम्ही फिल्डिंग मध्ये तितके कॉस्टली जर राहिले नाहीत, फिल्डिंग मध्ये जर तुम्ही तितका फ्री राहिलेत, तर कदापि काही गोष्टीचा परिणाम हा मैदानाच्या मध्ये तुम्हाला भोगदावा लागू शकतो. पुढे टाकलाय फटका. पुन्हा एकदा खेळलाय बॉल. त्या ठिकाणी बॉडीच्या सायने अडवलाय, कारण की तो असा झोन आहे की तिथे बॉल 1 बाउन्स अगदी ट्रॅव्हल नाही होणार. तो बॉल तुमच्या दिशेने तो थोडा खाली राहणार आहे. आणि एका धावेने संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये आहे तर 17 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण पहा. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 38 स्टार्ट. ग्रेट स्टार्ट आहेत. तिथे कंपॅरिझन जर पाहिलं तर निहालच्या पहिल्या ओव्हर मध्ये आलं तर 16 आणि डोंगरपडानं पहिल्या ओव्हर मध्ये घेतल्यात 17. बरोबर एक धावेने पुढे आहेत आणि हा मॅच त्या पद्धतीचा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आपण डीजे गोकुलकडे जाऊयात, एक संगीत घेऊया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. जसं रणजितजी केनियांचा गाण्यामधून उल्लेख झाला, एकच गाणं 3 रणजित केनियांना लागू होत. एक तर जुचंद्रचे रणजित किनी, एक शिरगावचे रणजित किनी आणि जांभूळपडाचे रणजित किनी. त्यामुळे गाणं प्रत्येकासाठी सेम बनलंय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 17 धावा 24 बॉल मध्ये 38 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर हर्ष पाटील आल्यात. समोर आपण पाहिलं तर पप्या. खाली राहिला पाठीमागे विकेट किपरनं, परंतु समीर बॉल अडवण्याचा प्रयत्न पाठीमागे झाला होता. त्या ठिकाणी 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलं. म्हणून म्हटलं की ते पाठीमागचं क्षेत्र आहे ना, ते साधं सोपं क्षेत्र नाही आहे, कारण समोरचा काही भाग आहे जो बरोबर गोलंदाजाच्या पंचांचा बाईचा इशारा बरोबर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधला भाग आहेत ना, तिथे बॉल आला की तो वेगाने येतो. हर्ष पाटील यांना आपण पाहतायत आणि पाठीमागे थर्डमॅन किंवा गलीमधला खेळाडू आणि शॉर्ट फायनलचा खेळाडू यांना बिझी राहायचं आहे. का तिथे जर बॉल एखाद्या वेळी सुटला तो इतक्या वेगाने जातो या मैदानावरती की त्याला थांबवणं थोडं कठीण आहे. धावसंख्या 19. चांगला बॉल पाहायला मिळतो. त्या ठिकाणी थोडं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. एक सिंगल येतं, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 20. आता बाबा बाहेरून काहीतरी सांगितलं की बाबा ज्ञानेश कधी स्ट्राईक लालाय. ज्ञानेश 9व्या बॉलवरती स्ट्राईक वरती आलाय. पण महत्वाचं पप्प्याची बॅट मैदानाच्या मध्ये बोलणं. ज्ञानेश स्ट्राईक एंडला. समोर आपण पाहिलं तर हर्ष पाटील. फटका खेळायचा होता, वेगवान स्ट्रोक खेळायचा होता, परंतु ती बॅट तितकी वेगानं फिरली नाही. रोहिदास पाटील तोपर्यंत बॉलला कलेक्ट करतील, फिल्डिंग करतील. एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा आहेत. एकूण धावा धावफलकावरती 21 धावा. 1.3 ओव्हर 21.
21 झाल्यात. 21 बॉल मध्ये आता रन करायचे 34. जसं डोंगरपाड्याच्या माध्यमातून दुसरं तिसरं षटक आलं होतं त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. हर्ष पुण्यात तयार. ओव्हर द विकेट. चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑफ्टरच्या थोडंसं बाहेर घेऊन गेले अक्षय मातले यांच्या हातामध्ये मात्र जात असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झालं धाबाधाव फलकावरती. 21. अनेक साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. मारुती चषक शिरगावच्या मैदानावरती 24 फेब्रुवारी ते 1 मार्च असा क्रिकेटचा रणसंग्राम बहुजन विकास आघाडी पुरस्कृत राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हवेमध्ये फटका खेळलाय. फटका फसलाय. रजनीश पाटील अज्जू त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहे. टिपलाय झेल. संपलाय पप्याचा खेळ. प्रफुल्ल तावडे बॅक टू दी डगआउट. गॉन. गावाचा वाघोबा चषक अगदी नावारूपाला आलाय आणि संपूर्ण आयोजन कमिटीची टीम ज्यांची खूप सारी मेहनत ज्यामध्ये रणजितजी केनी, नागेश पाटील, अजित केनी, विजय केनी, किरण पाटील असतील, महेश पाटील, स्वप्नील पाटील, आकाश पाटील, ऋतिक पाटील, विकुल पाटील, हितेश पाटील, भावेश केनी, विराज पाटील, किसन पाटील, दीपक पाटील, यश केनी असतील, विजय पाटील असतील, मितेश काळे, राज पाटील, दिनेश पाटील, जयेश, योगेश, जनार्दन, अमोल, मनीष, भूषण, मुकेश, अनुज आणि आपले दैसरचे अजयजी केनी या प्रत्येकाची खूप सारी मेहनत आणि एंटायर टीम आज बऱ्याच जणांची मेहनत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच आपले बॉल बॉय खूप चांगलं काम करतायत. जो बॉल बाहेर जातो तो घेऊन येण्याचं काम करतायत. आजच्या दिवसामध्ये गोटू सोहम देखील खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धफलकेवरती धावा आहेत 21. एक गड्याच्या मोबदल्यात षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. हर्ष पाटीलनं आतापर्यंत खूप चांगली लेन टाकलेत. श्रेयश गुरव अंडरम क्रिकेट पासून सुरुवात झालेली खेळाडूची लेदर क्रिकेटमध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं. तो खेळाडू सध्या स्ट्राईक एंडला समोर हर्ष. चांगला बॉल पाहायला मिळाला. या षटकामध्ये हर्षनं प्रभावित केलंय. प्रभावित नाहीत तर समोरच्या टीमला थोडं थांबवूनही ठेवलंय. विकेट आली प्लस त्यानं मैदानावरती थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हे षटक टीम कोपरी संघासाठी खूप चांगलं राहिलंय. 18 बॉलमध्ये 34 धावेचं लक्ष आहे. आपण डीजेकडे जाऊयात आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. खेळ पहिला तर कोपरी संघ होता. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 ला 0 विकेट आणि आर के डोंगरपाडा आहे 21 ला 1 विकेट. रन बरोबर आहेत. डोंगरपाडानं 1 विकेट जास्त 1 विकेट तिथे गमावलाय. कोपरी संघानं विकेट नव्हता गमावला. ही जमेची बाजू होती. आता इथून मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल त्याच्यावरती लक्ष असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर ध्रुव आल्यात. 18 बॉलमध्ये 34 धावेचं लक्ष असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर ज्ञानेश अनेक वेळा अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम याही खेळाडूनं केलं. आर के डोंगरपाडा या संघाला मधल्या कालावधीमध्ये त्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन केलं आर के डोंगरपाडा संघाने आणि चंदनसार विभागामधून क्रिकेट खेळत असताना एक चांगली कामगिरी त्यांची या वर्षामध्ये राहिली. मागचं वर्ष 2025 खूप चांगलं राहिलं. पहिला बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. या मैदानावरची असे काही स्पॉट्स आहेत जे ब्लाइंड स्पॉट आहेत जिथे बॉल टाकल्यानंतर बॅटरला मात्र संघर्ष करावा लागतोय आणि त्याचबरोबर स्पॉटवरती हा बॉल डिलिव्हर केला होता ध्रुवनं. त्यामुळे डॉट बॉल आलाय. हाही मॅच इम्पॉर्टंट आहेत. पुढचाही मॅच त्याच्यापेक्षाही अगदी सुपर डुपर हिटवाला आहेत. शिरगाव स्पोर्ट शिरगाव वर्सेस आई जुदानी गासपाडा भाटपाडा. हवेमध्ये बॉल आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र धावतायत. रजनीश पाटील अज्जू बॉलवरती पोहोचण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्या ठिकाणी स्ट्रगल थोडा झाला होता. मैदानावरती स्ट्रगल केला तर कदापि वेगळं काही घडू शकतात. इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये रेडी राहायचं आहे. बी पॉझिटिव्ह राहायचं आहे. विचार विनिमय मैदानाच्या मध्ये जे काही करायचं ते लवकर करायचे आहेत. धावफलकावरती आपण धावा पहिला तर जाऊन पोहोचतात त्या 22-22 येणारे 16 बॉल मैदानावरती 33 धावेची गरज आहे. 16-33 गोलंदाज तयार. पुढचा बॉल
लोअर फुलटॉस बॉल आहे, बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि नाही थांबू शकणार. फुलटॉस बॉलला फायदा घेतलाय, मिड विकेटला क्लिअर करणारा चौकार. चौकार येताना पाहायला मिळतात. चौकारांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 26-26. पहिल्या 15 बॉल मध्ये 26 झाल्यात. आता येणाऱ्या 15 बॉल मध्ये रन करायचे 29. अजून 29 धावा करायच्या, 26 झाल्यात. कशा प्रकारे 15 मध्ये 29 लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर ध्रुव तयार आहेत. एक चौकार त्यांच्या षटकामध्ये आलाय. गॅपमध्ये हा फटका होता. क्रिश कारभारी आणि त्या ठिकाणी हर्ष पाटील यांच्या दोघांच्या मधून तो बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला होता. ध्रुव पुन्हा एकदा तयार आहेत. स्ट्राईकला श्रेयस. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, फटका खेळलाय, फटका फसलाय, घेतलाय झेल मिहिर कारभारीनं त्या ठिकाणी. फार भारी कॅच घेतलाय मिहिरनं. फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन. पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. मागचा बॉलचा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पहा. हा ध्रुवचा बॉल होता. महत्वाचे खेळाडू श्रेयस गुरव होते. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल टॅप करायचा होता. वेगवान स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयारच होते. मिहिर कारभारी नाव आहेत, पण मिहिरनं कारभारीनं फार भारी कॅच गेलाय. जबरदस्त झेल त्या ठिकाणी मात्र टिपलाय. फलंदाज झाल्यात बाद. 26 ला हा दुसरा धक्का. 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. बीबीएन अनुप वैती यांच्या माध्यमातून वायफाय डिका स्पोर्ट्स आपण पाहिलं तर प्रक्षेपण संपूर्ण टीम खूप चांगलं काम करतायत. ध्रुव पुन्हा तयार झालेत. पायावरती बॉल आदळला. वेगवान बॉल पाहायला मिळाला. जलद गतीचा बॉल, धावचीची संधी निर्माण झाल्या त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट झालाय. पाहूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांकडे आता हे डिसिजन आलाय, त्यामुळे तिसरे पंच होणार आहेत बिझी. मॅचची कहाणी आहे थोडीशी वेगळी आणि आता तिसरे पंच मैदानाच्या मध्ये झाल्या थोडं बिझी. पाहूया काय घडेल. धगधग धगधग तर आता करू लागल्यात, परंतु कोणाच्या बाजूने हा डिसिजन जाणार. पंच मात्र महेंद्र सर त्या ठिकाणी पाहतील. जे काही डिसिजन आहे ते आपल्यापर्यंत क्लिअर केलं जाईल. डिका स्पोर्ट्सची टीम देखील आता अगदी रेडी होत आहेत. ज्यावेळी पायावरती बॉल आदळला त्यावेळी तो डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. एक वेळा हातातून बॉल सुटला, परंतु त्यानंतर यष्ट्यांवरती तो आदळत असताना काय घडलंय, ती बॅट आलाय का नाही आली, की ती लाईनच्या अगदी त्या जवळपास आहे, ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केलाय. आणि तिसऱ्या पंचांचं डिसिजन आहे OUT, दॅट्स आउट. कारण डायरेक्ट हिट असतो तो त्यावेळी ऑलवेज डेंजर हिट असतो. आणि बरोबर काही ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर स्क्रीनवरती पुन्हा पहा काय घडलं होतं. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पायावरती बॉल होता, बॅटर पाठीमागे पाहत होते त्यावेळी तो बॉल आला. बरोबर त्या ठिकाणी सुरुवातीला ध्रुवच्या हातामधून बॉल सुटला, पण तो यष्ट्यांच्या वरती गेलाय. काही इंचाचा फरक होता. तर बरोबर आपण पाहिलं तर ती बॅट त्या क्रीज मध्ये पोहोचली नाही, ती लँडिंग झाली नाही, ती स्लाइस झाली नाही. त्यामुळे तिसरे पंच महेंद्र सरांनी डिसिजन दिलंय फलंदाज बाद. पार्थला तंबूच्या दिशेने परतावं लागेल. नव्यानं बॅटर नेहाल मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. चला गोलंदाजी मार्कवरती ध्रुव पुन्हा एकदा तयार आहेत. 6 मिनिटं बाकी आहेत. त्याच्याकडे लक्ष द्या, कारण 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 7 बॉल टाकायचेच आहेत. ध्रुव तयार. समोर आपण पाहिलं तर बॅटर आहेत ज्ञानेश, ज्याच्यावरती सर्वाधिक महत्वाची जबाबदारी असणार आहे. शेवटचा बॉल, डान्सिंग डाऊन ट्रॅक फोर्स केलाय, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय क्रिश कारभारी.
फिल्डिंग केलंय, थ्रो केलाय, एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. पहिला 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा फलकावरती आहेत 27. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत त्या 28. 27 3 ओव्हर मध्ये झाल्यात. आता 2 ओव्हर मध्ये 28 धावेचं लक्ष आहे. तिथे सुरुवातीला कंपॅरिझन आहे, ते कंपॅरिझन आपण दाखवूयात. पहिल्या 3 ओव्हर मध्ये ज्यावेळी कोपरी संघ बॅटिंग करत होता त्यावेळी धावा फलकावरती खास करून बनवण्यात आल्या होत्या. पहिल्या 3 षटकांमध्ये तर 23 आरके डोंगरपाडा संघ 4 धावेने थोडा पुढे आहेत, पण विकेटचा कॉलम 3 विकेट इथे गमावल्या, 2 जास्त विकेट गमावल्यात. कोपरी संघानं 1 विकेट या 3 ओव्हर मध्ये गमावला होता. त्यामुळे हा मॅच अगदी इम्पॉर्टंट मॅच आहे. 12 बॉल मध्ये 28 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर कोपरी संघानं शेवटच्या 2 ओव्हर मध्ये 31 घेतल्या होत्या. आता 12 मध्ये त्यांना 28 रोखायचे आहेत. रोखायचंय, ठोकायचं मैदानाच्या मध्ये. पाहूया काय घडेल. हर्ष पाटील तयार होत आहे. ज्या हर्ष पाटील या मॅच मध्ये कमबॅक करून टाकणार षटक टाकलं होतं 4 धावेंचं, त्याच्यावरती जबाबदारी दिली जात आहे. 12-28 वाला मॅच. पहिला बॉल कोलबटप्पाचा टाकण्याचा प्रयत्न केला आपल्या फॉलोत्र मध्ये. ओहो काय घडलंय. नशिबाची कधी कधी साथ नसेल तर ह्या गोष्टी घडतायत. सुरुवातीला आपला फॉलोत्र मध्ये फील करण्याचा प्रयत्न, पायाला लागला बॉल आणि त्यानंतर डायरेक्ट स्टँड वरती हा बॉल आपल्याला आदळत असताना पाहायला मिळालाय. नेहाल आले आणि नेहाल माघारी परतले. आउट. तर योगेश मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामना रंगलाय. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलाय पुण्याचा श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या संघानं. मैदानाच्या आतमध्ये मागे हर्ष पाटीलचे षटक, त्याच्यानंतर ध्रुवनं मैदानावरती केलेला कमबॅक, काही घेतलेल्या कॅचेस, रनआउट, या सर्व काही गोष्टी मैदानाच्या मध्ये तितक्याच महत्वाच्या राहिल्यात. येणारे 11 बॉल अजूनही शिल्लक असतील. 11 बॉल मध्ये रन करायच्या 28-28. ज्ञानेश एका बाजूने 5 बॉल त्यानं फेस केला, 3 धावांवरती खेळतोय. सर्व काही अगदी सूत्र त्याच्यावरतीच अवलंबून आहेत. सर्वाधिक जास्त नजरा तर ज्ञानेश यांच्यावरती सध्या मात्र मैदानावरती दिल्या जात आहेत. हर्ष पाटील पुन्हा एकदा तयार. ओद विकेटने पुढचा बॉल. फटका हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय. अक्षय मातले संघर्ष केलाय आणि दुसऱ्या अटेम्प्ट मधून तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा कॅच पकडलाय. ज्ञानेश बॅक टू डी डग आउट गॉन. नव्यानं बॅटर आकाश घरत मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात आणि आकाश घरत यांच्यासाठी पारितोषिक येतं नागेश पाटील यांच्याकडून. लगातारच्या 3 सिक्सर साठी 500 रुपयाचा प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या मॅच फसलाय. मैदानाच्या मध्ये अक्षयनं पाठीमागे टिपलेला झैल, मॅच बदलवणारा पाहायला मिळाला. हर्षची गोलंदाजी, विकेट टेकर आतापर्यंत राहिल्यात. या ओव्हर मधील आतापर्यंत बॉल फेकून झालं 2. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 27 धावा, 5 गड्याच्या मोबदल्यात. अर्धा संघ डगआउट मध्ये आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ध्रुव आल्यात पुढे, परंतु मिसफील्ड झालाय. रोहिदास पाटील जोपर्यंत बॉल फील करतात, फेकी करतात, तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. भरपूर काही गोष्टी आहेत. क्रिकेटमध्ये लेझी राहून चालणार नाही, कारण क्रिकेटचा खेळ बिझी राहायचा आहे. भरपूर वेळा आता टेनिस क्रिकेटमध्ये काय होतं, आपण थोडंसं फॅशनेबल दुनियामध्ये चाललोय. आपण मैदानावरती एखाद्या वेळी बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, फिल्डिंग करतो, त्यावेळी एखादी कॅच जर घेतली तर आपण ती रील व्हायरल करतो. पण रील म्हणून काम करण्यापेक्षा मैदानावरती रिअल म्हणून काम करा. मैदानावरती जर तुम्हाला परफॉर्मन्स चांगला द्यायचा असेल ना, रील बनवण्यापेक्षा रिअल कामगिरी करणं इम्पॉर्टंट आहे आजच्या सध्याच्या अगदी युगामध्ये. 29 गड्याच्या मोबदल्यात 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे 9 चेंडू, 26 धावेची गरज.
फटका खेळला आकाश घरच्या बॅट मधून समोर खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हटलं की या खेळाडूकडे ती स्ट्रेंथ आहे, एकदा की चुकी झाली तिथे सिंगलला डबल कन्वर्ट केलं आणि त्यानंतर आलेला षटकार 6. कारण फक्त क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाचा शब्द असतो, तो जर बदलला ना तर बऱ्याच जणांची वाटही लावतो तो मोमेंटम नावाचा शब्द. हर्ष पुण्यात आता स्ट्राईक वरती आकाश गरज, आणखीन एक स्ट्रोक फुलातून. काय बॅटचा फ्लो होता आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक मिस्टेक विल बी मैदानाच्या आतमध्ये ती महागडी ठरू शकतायत. आला षटकार 6. खेळ बाकी आहे, 7 बॉल मध्ये रन करायचे 14. 7-14 वाला मॅच आहे. मॅच अक्षरशः बदललाय. म्हणून म्हटलं की क्रिकेटचा खेळ माणसं बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. कधी लेझी घेतलं की तो क्रिकेटचा खेळ देखील मैदानावरती दाखवून देतो काय करायचं आणि कशा प्रकारे करायचं. आणखीन एक षटकार आला तर नागेश पाटील यांच्याकडून 500 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 षटकार आले आहेत. हर्ष तयार, फटका खेळलाय हवेमधून, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, कडक सिक्सर. आकाशनं मॅच बदलून टाकलाय. लगातारचा हा 3रा सिक्सर. 6. मुकुल सोनार कडून 500 रुपयाचा प्राइज मात्र आकाश गरजला दिलं जाईल. नागेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज 1000. म्हणून म्हटलं की कितव्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आकाश आलाय आणि ते इम्पॉर्टंट नाही आहेत. बॅटिंग कशा प्रकारे करायचे आहेत, मला माझं सर्वोत्तम द्यायचे आहेत. मनाशी ध्येय एकच ठेवायचे की मला प्रयत्न चांगले करायचे आहेत. आतिश आलेत. शेवटचे 6 बॉल रन करायचे आहेत 8. 8 कुणाचे लागेल वाट क्रिकेटचा थाट. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय रजनीश पाटील, अजून टिपलाय दर्जेदार झेल. संपलाय पहिल्याच बॉल वरती बॅटर योगेशचा खेळ. वॉट अ कॅच, काय झेल टिपलाय या स्पर्धेमध्ये रजनीश पाटील अज्जूने. बाबा मॅच कधी कधी कुठल्याही श्रेणी काही होऊ शकतं. जसं खंदरपाडा आणि तलावपाड्याचा पहिल्या दिवसाचा मॅच झाला होता ना, ती तर एक आठवणच होती. कदापि ती खंदरपाडा तर विसरूच शकणार नाही. कारण 38 धावेचं लक्ष होतं. नव्याने बॅटर महेश आलाय. आतिश गोलंदाजी मार्क वरती आहेत. आतिशनं पहिल्या बॉल वरती विकेट घेतल्यात. कदापि ती आठवण का होती तर पहिल्या 38 धावेचा पाठलाग 5 ओव्हर मध्ये करायचा होता खंदरपाड्याला आणि पहिल्याच ओव्हर मध्ये खंदरपाडा संघाने 23 धावा घेतल्या होत्या. जवळपास 15 धावा करण्यासाठी 24 बॉल त्यांच्याकडे होते आणि 12 बॉल 6चा मॅच आला होता. 6 बॉल 3चा आला होता. 3 बॉल 3 गेला होता. 1 बॉल 1चा मॅच गेला होता. आणि बॅटिंगसाठी 9व्या क्रमांकाचा बॅटर भीमसेन, जो 8व्या 9व्या क्रमांकाचा बॅटर भीमसेन आला होता, त्यांना 1 रन काढली होती. त्यामुळे खंदरपाडा भरपूर साऱ्या मॅचेस विसरतील पण कदापि तो पहिल्या दिवसाचा मॅच ते विसरू शकणार नाहीत. आणि तलावपाडाही नाही विसरू शकणार कारण तलावपाडाने जी फाईट बॅक दिली होती ना त्या 24 बॉल मध्ये ती निर्णायक होती. म्हणून कधी मॅच सोडायचा नसतो. महेश आलात 5 बॉल मध्ये 8 धावेचं लक्ष. आतिश लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आहेत. वाईड आलाय. एकतर धावा तुमच्याकडे बँक बॅलन्स आता तितका राहिलेला नाहीत आणि अशा प्रकारच्या धावा खर्च करणं संघासाठी परवडणारही नाही आहेत.
येणारे 5 बॉल रन करायच्या 7. कशा प्रकारचा मॅच रंगणार याच्यावरती सध्या लक्ष वेधित केलं जात आहे. फॉर्म इज टेम्पररी बस क्लास इज परमनंट. तुमचा क्लास अगदी क्रिकेटमध्ये निर्णायक आहे, कारण फॉर्म येत राहणार जात राहणार, परंतु क्लास वरती भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात. पुन्हा एकदा कधी कधी आपण भरपूर काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो, मग तो बदल इतका वेगळा होतो ना की कदापि संघाला परवडणाराही नसतो. आता मैदानाच्या मध्ये तेच घडतायत. थोडंसं बॉलला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न होता आणि बऱ्याच वेळी कालही मी 3 दिवसामध्ये एक गोष्ट सांगितली होती की ग्रामीण क्रिकेट वैतरणाचं क्रिकेट तुम्ही जवळून पाहिलं किंवा आता चंदन सरचं बऱ्याच वेळी एक गाव एक संघ फॉर्मॅट थोडं वेगळं असतो, पण या 3 ते 4 गटामध्ये ज्यावेळी क्रिकेट पाहताना त्यावेळी जास्तीत जास्त दांडी उडवण्याचा प्रयत्न होतोय. आउटसाइड ऑफ स्टंप टाकणारे गोलंदाज कमी असतात. नॅचरली तुम्हाला तुमचा अँगल आहे, तुम्हाला गोलंदाजी आहे. बऱ्याच वेळी बऱ्याच जणांना काय होतं की बाबा विकेट मिळाले की गोलंदाज म्हणून आपण चांगली कामगिरी, पण कधी कधी संघासाठी मॅच जिंकवण्यासाठी तुम्हाला डॉट बॉलही हवे असतात. येणारे 4 बॉल आहेत, 6 धावेचे लक्ष आहे. डोंगरपाडा संघ मैदानावरती तयार आहेत. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अपील पंचांकडे झालं, परंतु एकदा वेताना पाहायला मिळतात. आता बापा सर्व काही अवलंबून आहेत. पंचाने लेगबायचा इशारा घोषित केला आहे. आकाश गरत मैदानावरती अंडरम क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिला आहे आणि तो खेळाडू सध्या मैदानावरती आता 20 धावेची इनिंग त्याने साकारलाय. 4 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये 5 करायचे आहेत. जसे आकाशनं 4 मध्ये 20 केले आहेत, आता 3 मध्ये त्याला करायचे आहेत 5. पुन्हा तेज झालंय, पुन्हा चित्र तेज आहेत. मैदानावरती तुमच्याकडे रन तर नाही आणि पुन्हा तुम्ही लेस्टमच्या जितका बाहेर जाण्याचा प्रयत्न कराल. एका गोष्टीची चर्चा सातत्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये होत आहेत. 3 बॉल मध्ये पुन्हा 4 धावा करायचे आहेत. नॅचरल अँगलला जर गोलंदाजी केली असते तर कदापि षटक संपलं असतं, तसं काही घडलं नाही. पुढील संघ तयार राहा. शिरगाव आणि घासपाडा बाटपाडा यांच्यामध्ये महत्वाचा मॅच रंगेल. फटका खेळलाय मैदानाच्या दिशेने. आधी लेन थोडी खराब टाकली आणि आता या बॉलवरती आलाय षटकार. मॅच फिनिश झालाय. सामन्याला जिंकलाय टीम आर के डोंगरपाडा या संघानं. आर के डोंगरपाडा आणि जयदुर्गा रायपाडा यांच्यामध्ये सेकंड राऊंडचा मॅच सेकंड असणार आहे. त्यामुळे ननेश आपल्याला मैदानावरती थांबायचं. सेकंड मॅच तुमची होणार आहेत. हस्तांदोलन करून घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप मध्ये अभिनंदन टीम आर के डोंगरपाडा संघ पराभवाच्या छायामध्ये पाठवलाय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी या संघाला. बॉल त्या ठिकाणी पाठवा. बॉल फेका कल्पेश मात्रे. चला महत्वाचा मॅच पुन्हा एकदा सुरू होतोय दोन संघादरम्यान. टायमिंग जर पाहिलं तर सध्या 4 वाजलेत आणि 4 ओव्हरचा मॅच असणार आहे. शिरगाव आणि घासपाडा भाटपाडा यांच्यामध्ये ही 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅडम त्या ठिकाणी आकाशला पारितोषिक दिले जाते. नागेश पाटील यांच्याकडून 500 आणि मुकुल सोनार यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज ते जीपे केलं जाणार आहे. ते मुकुल आणि आकाश बघून घेतील. चला पुढचा मॅच सुरू होतो. शिरगाव आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर घासपाडा भाटपाडा या दोन संघांदरम्यान महत्वाची मॅच ती रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. राजूदादा भोईर या ठिकाणी दाखल होत आहेत, ज्यांची एक स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. येत्या 24 फेब्रुवारी ते 1 मार्च बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मारुती चषक 1 लाखाचं आयोजन हे शिरगावच्या गावामध्ये केलं जाणार आहे आणि ती स्पर्धा कमिंग सून आहेत. सध्या नागेश पाटील यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं प्राइज आकाश घरत यांना मात्र दिलं जात आहे. चला जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव होईल.